नमस्कार, मी उषा पाटील स्वागत करते तुमचं खानदेशी रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स। ते चिप्स बनवण्यासाठी मी तुम्हाला काही खास ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून आपले चिप्स हे खूप छान कुरकुरीत होतील आणि क्रिस्पी होतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ही केळं आपण आता सोलून घेऊ। माझ्याकडे भरपूर केळी आहे, मी एवढी नाही घेणार, थोडीशी याच्यातली थोडीशीच केळी मी घेणार आहे। आता ही केळी आपण सोलून घेऊया। इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल तपेपर्यंत आपण केळाची साल काढून घेऊ। आता हा भाग आपण काढून घ्यायचा आणि मागचाही भाग आपण काढून घ्यायचा। दोन्ही साईडचे आपण भाग काढून घ्यायचे आणि त्याला असे उभे आणि आडव्या अशा रेषा मारून घ्यायच्या, म्हणजे केळी सोलायला सोपं जातं। अशा सगळ्या बाजूने छान करून घ्यायचं, केळी पटापट सोलल्या जाते। हे बघा किती पटकन सोलल्या जाते केळी। ही इथं खूप महत्त्वाची टिप्स आहे, ही नक्की फॉलो करायची। केळी सोलायला खूप सोपं जातं। आता इथं ही केळी सोलून झालेली आहे। आता आपण याचे चिप्स करू। त्याआधी मी तुम्हाला इथं एक ट्रिक सांगते केळी कुरकुरीत होण्यासाठी। बघा आता इथं माझी ही केळी, इथं मी एवढी केळी सोलून घेतलेली आहे। मी इथे एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीमध्ये मी पाव चमचा मीठ घालते आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं। याच्यामुळे ह्या हळद मिठाच्या पाण्यामुळे काय होतं, आपली केळीची वेफर्स ही खूप छान कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात। मस्त झालं। आता आपण केळी तळून घेऊ। आता ही केळी आहे घेतलेली मी, ती आपण तळून घेणार आहोत। आता इथं तेल गरम झालेलं आहे। तेल छान कडकडीतच तपलं पाहिजे, तेव्हाच आपले चिप्स कुरकुरीत होतात। आता याच्या साहाय्याने आपण चिप्स पाडून घेऊ। चिप्स हे डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे, आधी पाडून ठेवले तर ते काळे होतात। म्हणून तेल कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये केळी तळून घ्यायची। बघा अशा प्रकारे हे केळी टाकून घ्यायचे याच्यामध्ये। बघा किती मस्त तयार होत आहेत। आमच्या खानदेशचे खूप फेमस चिप्स आहेत। आमच्या खानदेशमध्ये केळी भरपूर असल्यामुळे आम्ही बऱ्याचदा हे केळीचे चिप्स बनवतो आणि मुलांना खायला देतो। तुम्ही सुद्धा असेच चिप्स घरी बनवा आणि तुमच्या मुलांना खायला द्या। पुन्हा अजून तुम्हाला करून दाखवते मी। खूप सोपे आणि साधी सिंपल प्रोसेस आहे याची, पटकन होणारी आहे, खूप लवकर होणारी रेसिपी आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते। मुलांना तर खूपच आवडतात हे। मस्त असे तळून घ्यायचे, त्यांना अधूनमधून हलवत राहायचे। बघा किती मस्त झाले। आता केळीची चिप्स हे कुरकुरीत झाली की तेव्हाच ती वरती येते, आपल्याला असं समजून येतं लगेच। केळीची चिप्स वरती तरंगून आले की समजायचं की ते झाले आहे। आता या स्टेपला आपण इथं हे आपण हळद मिठाचं पाणी केलेलं होतं ना, हे आता हे पाणी आपण त्याच्यावर टाकणार आहोत। बघा म्हणजे चिप्स हे कुरकुरीत होतील जास्तच। मस्त झाले बघा, एकदम कुरकुरीत झाले। मस्त झाले। आता हे काढून घेते मी, पूर्ण तेल निघून द्यायचं याचं।
अशाच प्रकारे सर्व चिप्स तळून घ्यायचे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, इथं आता आपले चिप्स मस्त तळून झालेले आहेत आणि ते फुलून वरती सुद्धा आलेले आहेत. बघा किती मस्त दिसत आहेत ना. आता इथं मी मिठाचं पाणी टाकून घेते त्याच्यावर. हे हळद मिठाचं पाणी टाकताना थोडंसं सावधानतेने टाकायचं, म्हणजे जे आपल्या अंगावर तेल उडणार नाही. याच्याने काय होतं, कलर क्लिअर होतो. वरतून आपल्याला मीठ हळद लावायची गरज नसते, म्हणून ही साधी सोपी ट्रिक्स आहे.